हॅलो अँड वेलकम टू इंजिनियर्स क्लास 202. मी सोनम. तर आज आपण स्टार्ट करतोय 11th फिजिक्स महाराष्ट्र स्टेट बोर्डचं चॅप्टर नंबर 9 जे आहे ऑप्टिक्स. आता या चॅप्टरचं वेटेज जर आपण बघितलं तर सर्वात जास्त वेटेज असलेला हा टॉपिक आहे. जर आपण कन्सिडर केलं सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड, तर सेक्शन सेकंडमधला हा सगळ्यात जास्त वेटेज असलेला टॉपिक आहे की ज्याचं वेटेज आहे 7 to 10 मार्क्स. विदाउट ऑप्शन 7 मार्क्ससाठी आणि विथ ऑप्शन 10 मार्क्ससाठी. तर आता ऑप्टिक्स म्हणजे काय, तर एकदम सिम्पल आहे. ऑप्टिक्स काय तर फिजिक्सची एक ब्रँच आहे. पण कोणत्या फिजिक्सच्या ब्रँचला ऑप्टिक्स म्हणायचं आहे, तर अशा ब्रँचला की ज्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत लाईटचा. फिजिक्सच्या ज्या ब्रँचमध्ये लाईटचा स्टडी केला जातो त्या ब्रँचला नाव द्यायचं ऑप्टिक्स, किंवा त्या ब्रँचला म्हणणारे आपण ऑप्टिक्स. ब्रँच ऑफ फिजिक्स दॅट डील्स विथ स्टडी ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज ऑप्टिक्स. मग आता आपल्याला ह्या बेसिकली चॅप्टरमध्ये स्टडी करायचा आहे तो लाईटचा. आपल्याला ऑप्टिक्सचा आपण स्टडी करतोय म्हणजेच काय तर लाईटचा आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. आता त्याआधी आपल्याला सगळ्यात आधी माहीत असलं पाहिजे लाईटचं नेचर. आता लाईटचं जे नेचर आहे ते आत्तापर्यंत आपण ऐकत आलो आहे. लाईट पजेसेस ड्युएल नेचर. दोन फॉर्ममध्ये किंवा दोन नेचर लाईट जे आहे ते पजेस करते, दाखवते. मग कोणते दोन नेचर, तर फर्स्ट वन लाईटला आपण एक तर वेव्ह नेचर कन्सिडर करतो. वेव्ह नेचर म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे लाईट काय, तर लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता लाईट ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे म्हणजेच लाईट काय वेव्ह आहे. त्याचसोबत आपण काही वेळेस पार्टिकल नेचरसुद्धा लाईटचं कन्सिडर करतोय. म्हणजेच लाईट दोन टाईपचे नेचर दाखवते, एक तर वेव्ह नेचर आहे आणि दुसरं आहे पार्टिकल नेचर. लाईट जो आहे लाईट हॅज ड्युएल नेचर, वेव्ह नेचर ऑल्सो अँड पार्टिकल नेचर ऑल्सो. आता त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जो लाईट आहे त्या लाईटचा स्पीड. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्पीड. आता हा जो लाईट आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे त्याचा आपल्याला बघायचं आहे स्पीड. मग आता लाईटचा स्पीड जो आहे तो आपण कन्सिडर करणार आहे एक मीडियममध्ये आणि दुसरा व्हॅक्यूममध्ये. तर आता मीडियममध्ये जर आपण कन्सिडर करत असलो स्पीड, लाईटचा स्पीड किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा स्पीड, तर त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहे C इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/ε म्यू. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर इप्सिलॉन आणि म्यू हे दोन्ही कॉन्स्टंट आहे की ज्यांचे नाव आहे इप्सिलॉन इज परमिटिव्हिटी अँड म्यू इज परमिएबिलिटी. आता हे दोन्ही जे आहे ते कॉन्स्टंट आहे, पण हे जे कॉन्स्टंट आहे त्या मीडियमवर डिपेंड आहे. म्हणजेच या मीडियमनुसार या कॉन्स्टंटची व्हॅल्यू, मीडियम जर चेंज झालं तर ह्या दोन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. आणि लाईटचा जो स्पीड आहे तो त्या मीडियमच्या ह्या दोन कॉन्स्टंटवर काय डिपेंड आहे. तर काय लक्षात ठेवायचं आहे, लाईट किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जी आहे तिचा स्पीड आपण मीडियममध्ये जर घेतला तर आपण फॉर्म्युला यूज करणार आहे C इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1/ε म्यू. आता त्यानंतर दुसरं आपल्याला बघायचं आहे व्हॅक्यूममध्ये असलेला लाईटचा स्पीड. तर आपल्याला माहिती आहे की हा जो स्पीड आहे तो आपल्याला मिळाला आहे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीनुसार. आता आइन्स्टाईनची जी थिअरी आहे रिलेटिव्हिटीची त्यामध्ये ह्या स्पीडची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. तर व्हॅक्यूममधला लाईटचा जो स्पीड आहे विच इज इक्वल टू C इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आता ही व्हॅल्यू एक्झॅक्ट 3 नाही आहे, ही 2.99 या फॉर्ममध्ये आहे, पण राऊंड फिगर आपण कन्सिडर करताना ती कन्सिडर करतोय फॉर प्रॅक्टिस 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. तर ह्या दोन व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहे. हा जो स्पीड आहे तो मीडियमसाठी आहे आणि व्हॅक्यूमसाठी स्पीड जर म्हटला तर आपण कन्सिडर करतो 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आता जनरली C ही जी व्हॅल्यू आहे किंवा C हे जे नोटेशन आहे ते आपण व्हॅक्यूमच्या स्पीडसाठी रिप्रेझेंट करतो. नेक्स्ट वन आपण कन्सिडर करणार आहे ह्या चॅप्टरमध्ये N. आता N काय आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण डिनोट करणार आहे N ने. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे तर रेशो आहे. आता इथं आपण कन्सिडर करतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा एक टाईप जो आपण कन्सिडर करतोय ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये आपण काय कन्सिडर करणार आहे तर हा काय आहे रेशो आहे. कशाचं रेशो आहे, वेलोसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि वेलोसिटी ऑफ लाईट इन
मीडियम, ह्या दोघांचा जर रेशो आपण घेतला तर आपल्याला मिळते इथं ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता इथं व्हॅक्यूमच्या ऐवजी जर आपण 2 मीडियम वेगवेगळे घेतलेले असतील तर तिथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज होणार. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही मीडियमची एक प्रॉपर्टी आहे, म्हणजेच मीडियमनुसार रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू काय होणार आहे, चेंज. कारण मीडियमनुसार ह्या ज्या वेलोसिटीज आहे ह्या काय होणार आहे, चेंज. हा रेशो चेंज होणार आहे. तर ही एक प्रॉपर्टी आपल्याला लक्षात ठेवायची, पुढे ते आपण यूज करणार आहे. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे, रेशो आहे. वेलोसिटीज आपण कन्सिडर करतोय 2 वेगवेगळ्या मीडियममधल्या, त्यांचा रेशो घेतोय आपण, त्याला आपण कन्सिडर करतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता जर आपण बघितलं की लाईटशी रिलेटेड काही फिनॉमिनन आपण ऐकलेले, फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्शन असेल, पोलरायझेशन असेल, त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल, तर आता हे सर्व फिनॉमिनन जर आपण कन्सिडर केले तर त्यावरून आपण काही कॅटेगरीज ज्या आहेत त्या कन्सिडर करणार आहोत. तर कॅटेगरीज किती कन्सिडर करायच्या आपल्याला, तर टोटल 3 कॅटेगरीज आपण घेतोय. या 3 कॅटेगरीज आपण कशावरून घेणार आहे या चॅप्टरमध्ये, तर लाईटशी रिलेटेड जे फिनॉमिनन आहे त्यांच्यावरून ह्या 3 कॅटेगरीज आपण ठरवलेल्या आहे. त्यापैकी फर्स्ट वन कॅटेगरी जी आहे ती आहे रे ऑप्टिक्स. आणि आपल्याला या चॅप्टरमध्ये ऑप्टिक्स या चॅप्टरमध्ये जो स्टडी करायचा आहे किंवा 11वीला बेसिकली तुम्हाला जो स्टडी आहे तो कशाचा आहे, फक्त रे ऑप्टिक्सचा. पुढच्या 2 ज्या कॅटेगरीज आहेत त्यांचं स्टडी जनरली आपण करणार आहे 12वीमध्ये. तर रे ऑप्टिक्स ही पहिली कॅटेगरी आहे. त्याला दुसरं नाव आहे जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. यामध्ये आपण काय करतो, तर लाईटशी रिलेटेड जे फिनॉमिनन आहे, कोणते, रिफ्लेक्शन असेल, रिफ्रॅक्शन असेल, डबल रिफ्रॅक्शन असेल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असेल, तर ह्या सर्वांचा स्टडी आपण कशामध्ये करणार आहे, रे ऑप्टिक्समध्ये. म्हणजे इथं लाईट जो आहे तो रेच्या फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करतोय, म्हणून याला आपण रे ऑप्टिक्स म्हणतो. तर हे ज्या टर्म्स आहे किंवा या सर्व जे फिनॉमिनन आहे यामध्ये आपल्याला स्टडी करताना लाईट जो आहे तो रे फॉर्ममध्ये कन्सिडर करावा लागतो. म्हणून या सर्वांचा स्टडी आपण ज्या कॅटेगरीमध्ये करतोय ती कॅटेगरी आहे रे ऑप्टिक्स. आणि आपल्याला ऑप्टिक्स या चॅप्टरमध्ये रे ऑप्टिक्सचाच काय करायचं, स्टडी करायचं. 11वीला बेसिकली आपल्याला आहे रे ऑप्टिक्स. पुढची जी कॅटेगरी आहे ती आहे वेव्ह ऑप्टिक्स. आता वेव्ह ऑप्टिक्सला दुसरं नाव आहे फिजिकल ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्स नावामध्येच आहे, लाईट काय कन्सिडर करायचं, इन द फॉर्म ऑफ वेव्ह. लाईट आपण इथं वेव्ह या फॉर्ममध्ये कन्सिडर करणार आहे. तर जनरली याच्याशी रिलेटेड जे टॉपिक आहे, फॉर एक्झाम्पल इंटरफेरन्स आहे, हे जे फिनॉमिनन आहे इंटरफेरन्स, त्याच्यानंतर डिफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन आहे, डोपलर इफेक्ट आहे, तर हे सर्व साधारणतः तुम्हाला 12वीला स्टडीसाठी आहे. तर वेव्ह ऑप्टिक्समध्ये आपण जे फिनॉमिनन स्टडी करतोय तर हे सगळे फिनॉमिनन एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला लाईटचं वेव्ह नेचर कन्सिडर करावं लागतं, म्हणून आपण त्याला वेव्ह ऑप्टिक्समध्ये कन्सिडर करतो, किंवा या सर्व फिनॉमिननचं स्टडी आपण वेव्ह ऑप्टिक्स या कॅटेगरीमध्ये करतोय. तिसरी कॅटेगरी आहे पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आता काही ठिकाणी काही फिनॉमिनन असे आहे की ज्या ठिकाणी आपल्याला लाईटचं पार्टिकल नेचर कन्सिडर करावं लागतं. मग कोणते फिनॉमिनन आहे, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्याच्यानंतर इमिशन ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स, यासारखे जे काही फिनॉमिनन आहे यांचा जर स्टडी करायचा असेल, एक्सप्लेन करायचे असतील हे फिनॉमिनन, तर त्यासाठी लाईटचं वेव्ह नेचर किंवा रे नेचर घेऊन चालणार नाही किंवा ते एक्सप्लेन करता येत नाही. त्यासाठी लाईटचं पार्टिकल नेचर आपल्याला घ्यावं लागतं. म्हणून या सगळ्यांचा स्टडी ज्या कॅटेगरीमध्ये आपण करणार आहे त्या कॅटेगरीला म्हणायचं आहे पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आता हे बेसिक आहे, सुरुवातीला तुम्हाला या सगळ्या टर्म्स लक्षात आलं पाहिजे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपला जो चॅप्टर आहे ऑप्टिक्स, तर ऑप्टिक्समध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे फक्त पहिल्या कॅटेगरीचा, जी कॅटेगरी आहे रे ऑप्टिक्स. ठीक आहे, तर आपण स्टडी करतोय रे ऑप्टिक्सचा. तर ऑप्टिक्स या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करतोय पहिली कॅटेगरी जी आहे रे ऑप्टिक्स. आता रे ऑप्टिक्समध्ये आपल्याला माहिती आहे की लाईट जो आहे तो रे फॉर्ममध्ये आपण कन्सिडर करणार आहे, किंवा लाईटचं रे फॉर्ममधलं नेचर आपल्याला इथे कन्सिडर करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या टॉपिकमध्ये काय काय इन्क्लूड असणार आहे, तर मिरर असतील, लेन्सेस आहे, प्रिझम्स आहे, या तिघांमधून जे इमेज फॉर्म होत आहे की यांच्यामधून लाईट पास आउट झाल्यानंतर इमेज जे आपल्याला ऑब्जेक्टची मिळणार आहे त्या इमेज कशा असतील, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहे, या सर्वांचा स्टडी आपल्याला रे ऑप्टिक्समध्ये करायचा आहे.
पण त्याआधी तुम्हाला सुरुवातीला काही फंडामेंटल लॉ जे आहे की ज्याच्यावर हे पूर्ण डिपेंड आहेत असे 4 फंडामेंटल लॉज बघायचे जे ऑलरेडी तुमचे झालेले आहे, आपण फक्त ते रिवाईज करतोय. तर फर्स्ट वन जो लॉ आहे, फर्स्ट वन लॉ म्हणजे साधारणतः ही प्रॉपर्टीज आहे. फर्स्ट वन त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लाईट ट्रॅव्हल करताना लाईट नेहमी कसं ट्रॅव्हल करतो, इट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. आपण लहानपणापासून हे ऐकलेलं आहे, शिकलेलो आहे. लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. पण जे मीडियम आहे त्या मीडियमची प्रॉपर्टी काय दिलेली आहे, इन होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक मीडियम. जर होमोजिनियस आयसोट्रॉपिक मीडियम असेल तर लाईट नेहमी स्ट्रेट लाईनमध्ये काय होतो, ट्रॅव्हल करतो. ही पहिली प्रॉपर्टी आपल्याला माहिती किंवा पहिला लॉ आपल्याला माहिती. तर आता होमोजिनियसचा इन जनरल अर्थ होतो युनिफॉर्म, किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, ज्या मीडियमच्या प्रॉपर्टीज मीडियमच्या कोणत्याही पॉईंटला आपण जर ऑब्झर्व केल्या तर त्या कशा असल्या पाहिजे, सेम. होमोजिनियसचा अर्थ काय, प्रॉपर्टीज ऑफ मीडियम आर सेम एनीवेअर इन मीडियम. मीडियमच्या कोणत्याही पॉईंटला जर तुम्ही प्रॉपर्टीज बघितल्या मीडियमच्या तर त्या कशा असल्या पाहिजे, सेम. तर त्या मीडियमला म्हणणारे आपण होमोजिनियस मीडियम. दुसरा वर्ड आला आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिकचा अर्थ काय, प्रॉपर्टीज ज्या आहेत तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला बघितल्या तर सगळ्या डायरेक्शनला त्या प्रॉपर्टीज कशा असल्या पाहिजे, सेम. तर फर्स्ट लॉमध्ये तुम्हाला 2 वर्ड दिसत आहे, एक आहे होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक. ज्या मीडियमच्या प्रॉपर्टीज आहे, मीडियम कसं असलं पाहिजे, होमोजिनियस आणि आयसोट्रॉपिक. तर असं मीडियम जर असेल तर त्यावेळेस लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. लाईट कसा ट्रॅव्हल होणार आहे, स्ट्रेट लाईनमध्ये. ही प्रॉपर्टी ऑलरेडी आपली झालेली आहे. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी किंवा सेकंड लॉ आपण बघतोय, सिम्पल आहे. 2 or more rays can intersect at a point without affecting their paths beyond that point. सिम्पल आहे. आपण डायग्रामवरून हे बघूया. फॉर एक्झाम्पल मी एक रे जो आहे तो या डायरेक्शनने काय केला आहे, ड्रॉ केला आहे. हा स्ट्रेट लाईनमध्ये जाताना आपल्याला दिसतोय, या डायरेक्शनने तो जातोय. आता मी दुसरा रे जर घेतला आणि तो ह्या आधीच्या रेला एखाद्या ठिकाणी इंटरसेक्ट होत असेल तर इंटरसेक्ट झाल्यानंतर ते 2 रे जे आहे ते इंटरसेक्ट होऊ शकतात. पण इंटरसेक्ट झाल्यानंतर त्याचा पुढचा जो पाथ आहे त्याला हे दोन्ही रे जे आहे ते अफेक्ट करणार नाही किंवा चेंज करणार नाही. तो जसा स्ट्रेट लाईनमध्ये जात होता तसाच इंटरसेक्ट झाल्यानंतरही जाणार आहे. हा आहे सेकंड लॉ. काय इथं, 2 or more rays can intersect at a point without affecting their path beyond that point. त्या इंटरसेक्टिंग पॉईंट नंतर त्यांचा पाथ चेंज होणार नाही. त्यानंतर तिसरा जो लॉ आहे तो आहे लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन काय हे आपल्याला माहिती. तर इथं मी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. हा सरफेस आहे, या सरफेसवरून एक इन्सिडंट रे जो आला आहे तो ह्या सरफेसला इथं टच झाला आणि इथून तो काय झाला आहे, रिफ्लेक्ट झाला आहे. आता इन्सिडंट रे या मीडियमला ज्या पॉईंटला टच होतोय त्या पॉईंटपासून मी नॉर्मल जे आहे त्या सरफेसला ड्रॉ केलेली, ठीक आहे. आणि इकडच्या बाजूला जो रे आहे तो काय, रिफ्लेक्टेड रे आहे. हा इन्सिडंट रे आहे आणि हा तुमचा रिफ्लेक्टेड रे आहे. मग आपल्याला माहिती आहे नॉर्मल आणि इन्सिडंट रे यांच्यामधला जो अँगल आहे तो आपण दाखवतो आयने आणि त्याला नाव आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला जो अँगल आहे तो आपण दाखवतो आरने, ज्याचं नाव आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आता लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय, तर रिफ्लेक्टेड रे लाईज इन अ प्लेन फॉर्म बाय इन्सिडंट रे अँड नॉर्मल ड्रॉन ॲट द पॉईंट ऑफ इन्सिडन्स. आता नॉर्मल आणि इन्सिडंट रे यांच्याच प्लेनमध्ये कोणता रे आपण कन्सिडर करतो, रिफ्लेक्टेड रे. आपण डायग्राममध्ये पाहिलं. आणि दुसरंच त्यासोबत आपण काय सांगू शकतो, हे जे 2 रे आहे ते कुठं दिसतं आपल्याला, नॉर्मलच्या दोन्ही बाजूला. जे नॉर्मल आपण ड्रॉ केलेले आहेत त्या नॉर्मलच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला इन्सिडंट रे आहे आणि एका बाजूला रिफ्लेक्टेड रे आहे. तर हे आपण कन्सिडर करतोय लॉ ऑफ रिफ्लेक्शन. याच्यामधलं पहिला आपण एक सब पॉईंट घेतला त्यामध्ये हे कन्सिडर करतोय. सेकंड हे आपण बघितलं की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन ह्या 2 ज्या व्हॅल्यू आहे अँगलच्या, इन्सिडंट रे आणि नॉर्मल यांच्यामधला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि नॉर्मल आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला अँगल दॅट इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन, या दोघांची व्हॅल्यू आपल्याला माहिती कशी असते, ती इक्वल असते. हे दोन्ही अँगल कसे असतात, इक्वल असतात. तर हे जे आहे ते आपण कन्सिडर करतो लॉ ऑफ रिफ्लेक्शनमध्ये.
त्याचसोबत आपल्याला पुढचा जो लॉ बघायचा आहे तो आहे फोर्थ वन आणि लास्ट वन लॉ, विच इज लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. आता याच्यामध्ये परत दोन आपण सब लॉ कन्सिडर करतोय, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आता रिफ्रॅक्शन तुम्हाला माहिती काय, तर रिफ्रॅक्शन कसं दाखवतो आपण, समजा कन्सिडर केलं आहे आपण इथं मीडियम 1. आता इथं रिफ्लेक्शनमध्ये काय होतं आहे, जे मीडियम आहे त्याच मीडियममध्ये रे काय झालं आहे, रिफ्लेक्ट झालं आहे सेम मीडियममध्ये. पण रिफ्रॅक्शनमध्ये आपल्याला माहिती काय होतं आहे, तर रिफ्रॅक्शनमध्ये आपण काय कन्सिडर करतो, ही जी नॉर्मल आहे मी जर ही खालच्या मीडियममध्ये एक्सटेंड करून घेतली, इथं दोन्ही मीडियमची ही बाउंड्री आहे, ठीक आहे. तर रिफ्रॅक्शन या बाउंड्रीसाठी ज्या कंडिशन्स आहे किंवा जे लॉ आहे ते दाखवते. तर नॉर्मल मी सेकंड मीडियम जे आहे हे मीडियम नंबर सेकंड आहे, फर्स्ट मीडियम आणि हे सेकंड मीडियम, ही बाउंड्री आपण त्यांच्यामधली कन्सिडर केली. तर रिफ्रॅक्शनमध्ये काय होतं आहे, हा जो इन्सिडंट रे आहे हा सेकंड मीडियममध्ये काही रिफ्लेक्ट होतोय, तसाच तो सेकंड मीडियममध्ये पण काय होतोय, ट्रान्समिट होतोय. तर आपण तो जो रे आहे तो ह्या फॉर्ममध्ये असा इथं रिफ्रॅक्ट झालेला दाखवू शकतो, ठीक आहे. आता इथं मी तोही डिनोट केला आहे आरने. मग आता हे जे आहे एका मीडियममधून रे इन्सिडेंट झाला आणि दुसऱ्या मीडियममध्ये तो ट्रान्समिट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्शन असं म्हणतो. आणि रिफ्लेक्शन काय आहे, ज्या मीडियममधून आला बाउंड्रीवरून परत त्याच मीडियममध्ये गेला तर ते झालं रिफ्लेक्शन. रिफ्रॅक्शन काय, सेकंड मीडियममध्ये तो एंटर होत असेल तर त्याला आपण म्हणतोय रिफ्रॅक्शन. इथं परत आय काय, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि इथं काय, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आधी जसं होतं तसंच की इन्सिडंट रे एका बाजूला, रिफ्लेक्टेड रे एका बाजूला, इथंही तसंच आहे, इन्सिडंट रे एका बाजूला आणि दुसऱ्या मीडियममध्ये नॉर्मलच्या दुसऱ्या बाजूला आपण घेतोय रिफ्रॅक्टेड रे, ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे बघा. आधी काय कन्सिडर केलं होतं की हे दोन्ही जे रे आहे ते कसे एकाच मीडियममध्ये आहे, आणि दुसरं स्टेटमेंट काय होतं, जो आय आणि आर हे दोन्ही अँगल आहे ते कसे होते, इक्वल. हे झालं लॉ ऑफ रिफ्लेक्शन. आता रिफ्रॅक्शनमध्ये काय, तर हे आणि हे दोन्ही जर मीडियम आपण बघितले तर मीडियम कसे वेगळे आहे, फक्त हे दोन्ही जे रे आहे ते नॉर्मलच्या दोन्ही बाजूला आहे, म्हणजे आधी जसं होतं तसंच. तर काय हे लॉ आपण बघूया. तर ह्या लॉमधलं पहिलं आपण सब पॉईंट घेतोय, तर रिफ्रॅक्टेड रे लाईज इन प्लेन फॉर्म बाय इन्सिडंट रे अँड नॉर्मल ड्रॉन ॲट अ पॉईंट ऑफ इन्सिडंट. परत सेम त्याच प्लेनमध्ये आहे, मीडियम जरी चेंज असलं तरी प्लेन काय त्याचं सेम आहे, आणि हे जे दोन्ही रेज आहे त्या नॉर्मलच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिसत आहे. हे झालं फर्स्ट वन स्टेटमेंट. सेकंड जे आहे त्यामधले आपण कन्सिडर करतोय स्नेल्स लॉ. आता स्नेल्स लॉ हा आधी झालेला आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. स्नेल्स लॉमध्ये आपण काय कन्सिडर करतो बघा. आता पहिलं जे मीडियम होतं, फॉर एक्झाम्पल इन्सिडंट रेचं जे मीडियम आहे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतली मी n1, आणि जो इन्सिडंट रे आहे तो जर मी आयच्या ऐवजी दाखवलेला असेल θ1ने, काय केलं आहे मी, जो इन्सिडंट रे आहे त्या इन्सिडंट रेचं जे मीडियम आहे त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेतली n1, आणि इन्सिडंट अँगल जो आहे तो दाखवला मी θ1ने. रिफ्रॅक्टेड अँगल किंवा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे तो जर मी दाखवला θ2ने, आणि जे सेकंड मीडियम आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला रिफ्रॅक्टेड रे दिसतोय त्याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी कन्सिडर केली n2ने. तर स्नेल्स लॉ काय आहे, तर स्नेल्स लॉ प्रॉडक्ट आहे कशाचा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम अँड साइन ऑफ अँगल थिटा इन दॅट मीडियम इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम अँड साइन ऑफ अँगल थिटा इन दॅट मीडियम. म्हणजेच काय, n1 साइन θ1 इक्वल टू n2 साइन θ2. हा आहे स्नेल्स लॉ. स्नेल्स लॉ काय, n1 साइन θ1 इक्वल टू n2 साइन θ2. ज्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्याच मीडियममधला अँगल आपण घेतोय साइन फॉर्ममधला. सेम आपण दाखवले दोन्ही बाजूला ते काय केले, इक्वेट केले. तर हे झाले तुमचे बेसिक लॉ जे ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेले, आणि इथून पुढे आपला जो चॅप्टर आहे तो स्टार्ट होतोय. नेक्स्ट आपल्याला महत्त्वाचं बघायचं आहे ते आहे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. आता कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनमध्ये आपण काय बघणार आहे, तर त्याआधी आपल्याला काही टर्म्स यापूर्वी आपण स्टडी केलेले आहे.
ठीक आहे. लेन्स असेल, मिरर असेल तर त्याच्याशी रिलेटेड टर्म्स आपल्याला काही माहिती. फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट डिस्टन्स असेल जे डिनोट करतो आपण यूने, इमेज डिस्टन्स असेल जे डिनोट करतो आपण व्हीने, फोकल लेंथ आपण दाखवतो एफने. ठीक आहे. पण आपल्याला माहिती ज्यावेळेस आपण या टर्म्स घेतोय किंवा यांच्या व्हॅल्यू कन्सिडर करतोय तो ऑब्जेक्ट कुठे सिच्युएटेड आहे, इमेज कुठे फॉर्म होते, या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पोझिशननुसार काय होतात, चेंज होतात. मग आता ह्या केव्हा पॉझिटिव्ह कन्सिडर करायच्या केव्हा निगेटिव्ह कन्सिडर करायच्या हे सर्व कन्सिडर करण्यासाठी आपण बघतोय साइन कन्व्हेन्शन्स. आणि साइन कन्व्हेन्शन्स एकदम सोपं आहे. आपण जसं XY कोऑर्डिनेट सिस्टीम बघतोय, ठीक आहे, XY कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये जनरली आपण जे 4 क्वाड्रंट बघतोय त्या क्वाड्रंटमध्ये ज्या व्हॅल्यूज आपण जनरली घेत असतो तर त्या फॉर्ममध्ये आपण इथं कन्सिडर करणार. आता सगळ्यात महत्त्वाचं साइन कन्व्हेन्शन्स जे आहे ते आपण बघणार आहोत कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर करून किंवा रेफरन्स कन्सिडर करून. तर मी इथं XY कोऑर्डिनेट सिस्टीम जे आहे त्याची डायग्राम ड्रॉ करते. आता आपल्याला माहिती या सिस्टीममध्ये आपण हा एक्स ॲक्सिस कन्सिडर करतो. इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे, इथं ओरिजिन आहे, हा तुमचा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे. इकडच्या बाजूला डाऊनवर्ड डायरेक्शनने असतो आपला निगेटिव्ह वाय ॲक्सिस आणि इकडे आपण घेतो निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ठीक आहे. तर इथं पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस आणि निगेटिव्ह वाय ॲक्सिस. आता सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण ऑप्टिक्स म्हणजेच काय मिरर, लेन्स असेल, त्यानंतर प्रिझम असतील यांच्या थ्रू इमेजचं फॉर्मेशन बघतोय त्यावेळेस आपण ऑब्जेक्ट असेल, इमेज असेल यांचं स्टडी करतोय त्यावेळेस ते त्यांच्याशी रिलेटेड जे पॉईंट आहे म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स, फोकल लेंथ यांच्या व्हॅल्यू कशा कन्सिडर करायचं तर ते ह्यावरून कन्सिडर करणार. आता सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कार्टेशियन साइन कन्व्हेन्शनमध्ये पहिला लॉ किंवा पहिला रूल आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ऑल द डिस्टन्सेस आर मेजर फ्रॉम ऑप्टिकल सेंटर. आता जसं आपल्याला ओरिजिन हा आपल्या कोऑर्डिनेट सिस्टीमचा मेन सेंटर असतो किंवा ओरिजिन असतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण साइन कन्व्हेन्शन्स बघतोय त्यावेळेस जो ओरिजिन आहे तो आपल्याला कन्सिडर करायचं आहे ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर किंवा पोल याचाच अर्थ जो ऑप्टिकल सरफेस किंवा ऑप्टिकल मटेरियल आपण जे घेतोय ते कुठं प्लेस करणारे आपण ओरिजिनला. फॉर एक्झाम्पल लेन्स असेल किंवा मिरर असेल, जर लेन्स असेल तर ती कुठं प्लेस करणार आपण ह्या पोझिशनला. आणि सगळे जे डिस्टन्स आहे आपण जसं XY सिस्टीममध्ये XY कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ओरिजिनपासून डिस्टन्स मोजतो तसंच आपण लेन्स किंवा मिरर किंवा प्रिझम घेतला तर ते सिच्युएट करताना कुठे सिच्युएटेड केले असं कन्सिडर करणार आहे आपण तर ओरिजिनला. आणि ओरिजिनपासून आपण बाकीचे जे डिस्टन्स आहे ते काय करणार काउंट करणार. ठीक आहे. मग हा पहिला रूल काय लक्षात ठेवायचा आहे की साइन कन्व्हेन्शन्स कन्सिडर करताना डिस्टन्स जे आहे ते कन्सिडर करायचे ऑप्टिकल सेंटर किंवा पोलपासून. ठीक आहे. सेकंड वन आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस आपण एक्स ॲक्सिस बघतोय तर इकडच्या बाजूला म्हणजेच काय ऑप्टिकल सेंटरपासून जर एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आपण मेजरमेंट घेत असू तर ते आपल्याला माहिती इकडं काय घेत आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजेच या सर्व व्हॅल्यू तुम्हाला कन्सिडर करायचे आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. सेकंड आता इकडच्या बाजूला ऑप्टिकल सेंटरपासून जर आपण राईटला गेलो तर जसं पॉझिटिव्ह घेतो तसंच ऑप्टिकल सेंटरपासून जर आपण लेफ्टला काही मेजर केलेलं असेल तर त्या व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायच्या आहे निगेटिव्ह. ठीक आहे. आता ऑप्टिकल सेंटरपासून जर आपण वरच्या बाजूला काही मेजर करतोय म्हणजेच काय या ॲक्सिसपासून या प्रिन्सिपल ॲक्सिसपासून किंवा एक्स ॲक्सिसपासून जर वरच्या बाजूला वाय ॲक्सिसच्या अलॉंग जर आपण काही मेजर करत असलो तर आपल्याला माहिती ह्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायच्या आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग ते इकडे असेल किंवा इकडच्या बाजूला असेल पण त्या कन्सिडर करणारे आपण पॉझिटिव्ह. तसंच इकडच्या बाजूला निगेटिव्ह वाय ॲक्सिस आहे म्हणजेच ऑप्टिकल सेंटरपासून म्हणजेच या मेन ॲक्सिसपासून जर तुम्ही खालच्या बाजूला मेजरमेंट घेतलेला असेल तर त्या व्हॅल्यू आपल्याला कन्सिडर करायच्या आहे निगेटिव्ह किंवा ते जे लेंथ असतील त्या आपण कन्सिडर करणारे निगेटिव्ह. मग आता इमॅजिन करा समजा इथे लेन्स आहे आणि मी लेन्सच्या इकडच्या बाजूला ठेवलेला आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे. इथे एक ऑब्जेक्ट आहे
त्या ऑब्जेक्टची इमेज मला इथून रे जाणार लेन्सपर्यंत, लेन्समधून दुसऱ्या बाजूला काय होणार, इमेज फॉर्म होणार. फॉर एक्झाम्पल इथे त्याची इमेज फॉर्म झालेली आहे. तर आपल्याला माहिती आहे हे ऑप्टिकल सेंटर आणि ऑब्जेक्ट यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपण दाखवतो असतो यूने, त्याला आपण कन्सिडर करतो ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि ऑप्टिकल सेंटर आणि इमेज यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपण दाखवत असतो व्हीने. मग आता आपल्या फॉर एक्झाम्पल या डायग्राममधून जर आपण दाखवलं ऑब्जेक्ट इकडे, इमेज इकडे आहे, जर ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण मोजलं तर इथून आपण मोजतो, आपल्याला माहिती आहे ओरिजिनपासून आपण डिस्टन्स मोजतो. मग आपण इकडच्या बाजूला जातोय म्हणजेच या कंडिशनमध्ये ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे त्याला आपण साईन देणार मायनस. इकडे इमेज डिस्टन्स आहे पण कुठून मोजणार, इकडून ते इमेजपर्यंत, ते आपल्यासाठी झालं पॉझिटिव्ह. ठीक आहे, तर याचं साईन राहणार पॉझिटिव्ह. तर या फॉर्ममध्ये तुमचं ऑब्जेक्ट किंवा इमेज कुठे सिच्युएटेड आहे त्यावरून तुम्ही हे जे डिस्टन्सेस आहे त्याला प्लस असेल किंवा मायनस असेल ते कन्सिडर करू शकता. आता जर एखादा ऑब्जेक्ट इकडच्या बाजूने प्लेस असेल, त्याची इमेज पण इकडेच फॉर्म होत असेल, तर अशा वेळेस ते दोन्ही डिस्टन्सेस पॉझिटिव्ह येणार. जर एखाद्या ऑब्जेक्टची इमेज लेन्सच्या इकडच्या बाजूला फॉर्म झाली तर त्यावेळेस ते जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स होणार निगेटिव्ह. म्हणजेच हे जे व्हॅल्यू आहे ते ऑब्जेक्ट किंवा इमेज कुठे सिच्युएटेड आहे त्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढचा रूल आपण बघतोय, सिम्पल आहे. जर तुम्ही लेफ्टपासून कन्सिडर केलेला असेल आणि राईट पोलपर्यंत जात आहे, कुठून लेफ्टपासून आपण राईटपर्यंत जर कन्सिडर केलेला असेल तर ह्या ज्या व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू आपल्याला माहिती कशा आहे, इकडे निगेटिव्ह आणि इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर हा जो आपला बेसिक आपण एक्स ॲक्सिस जो म्हणतोय, आता इथं मी जो फॉर एक्झाम्पल जे लेन्स ड्रॉ केलं होतं त्याचं जे सेंटर आहे ते एक्झॅक्ट मी ओरिजिनला ड्रॉ केलं. आणि आपल्याला माहिती आहे लेन्सच्या सेंटरमधून जो ॲक्सिस जातो त्याचं नाव असतं प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस. तर आपला एक्स ॲक्सिस जो आहे तो इथं फॉर एक्झाम्पल झाला आहे प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणून आपण याला काय करणार, कन्सिडर करणार. आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबोव जर आपण मोजलं तर त्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार, इकडच्या बाजूला म्हणजे बिलो जर मोजलं तर त्या व्हॅल्यू असणार निगेटिव्ह, कारण वरच्या बाजूला पॉझिटिव्ह घेतो आपण आणि खालच्या बाजूला घेतोय निगेटिव्ह. त्यानंतर लास्ट वन जे आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये आपण कन्सिडर करतोय इन्सिडंट रे. आता फॉर एक्झाम्पल आपण बघितले इन्सिडंट रे जो आहे तो दाखवताना लास्ट वन जो लॉ आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, इन्सिडंट रे नेहमी आपण दाखवत असतो लेफ्टपासून तर राईटपर्यंत. सेंटरला काय तुमचं ओरिजिनच्या तिथं असणारे तुमचं ऑप्टिकल सरफेस जो असेल तो, आणि त्याच्या एका बाजूला तुमचा इन्सिडंट रे आणि इकडच्या बाजूला तुम्ही जो दाखवणार आहे तो इन्सिडंट रे या डायरेक्शनने जाताना आपल्याला दाखवायचा आहे. मग आता इन्सिडंट रे जे आहेत त्याचे टाईप्स आपल्याला माहीत असले पाहिजे. ते इन्सिडंट रे दोन टाईपचे असतात, एक आहे कॉन्व्हर्जिंग आणि एक आहे डायव्हर्जिंग. आता कॉन्व्हर्जिंग आणि डायव्हर्जिंगचा अर्थ काय, तर मी इथे डायग्राम ड्रॉ करते डायव्हर्जिंगसाठी. डायव्हर्जचा अर्थ काय, स्प्लिट होणे, सेपरेट होणे. मग डायव्हर्जिंगचा अर्थ काय, तर इथं जर मी ऑब्जेक्ट घेतलाय किंवा पॉईंट ऑब्जेक्ट आहे तर त्याच्यामधून जाणारे जे इन्सिडंट रे आहे ते काय होत आहे, स्प्लिट होत आहे किंवा सेपरेट होत आहे. याला आपण काय म्हणतोय, डायव्हर्जिंग रे म्हणतोय. सेपरेट झाले ते, डायव्हर्ज झाले. ठीक आहे, आणि कॉन्व्हर्जिंगचा अर्थ काय, ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टमधून येणारे जे रे आहे ते काय होत आहे, कॉन्व्हर्ज म्हणजेच एकत्र येत आहे, एका ठिकाणी येत आहे. कॉन्व्हर्जचा अर्थ काय, एकत्र येणे. रेज एकत्र येत असतील तर त्यांना म्हणतो आपण कॉन्व्हर्जिंग बीम किंवा कॉन्व्हर्जिंग रे. आणि हे काय, डायव्हर्जिंग बीम, हे काय झाले, सेपरेट झाले. तर लास्ट वन जो रूल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, तर जर डायव्हर्जिंग बीम असेल, डायव्हर्जिंग म्हणजे या ऑब्जेक्टमधून येणारे जे बीम आहे किंवा रेज आहे हे जर डायव्हर्जिंग फॉर्ममध्ये असतील तर त्याच्याशी रिलेटेड जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट नेहमी असतो रिअल ऑब्जेक्ट. जर ऑब्जेक्टमधून येणारे बीम जर कॉन्व्हर्जिंग असतील तर तिथला जो ऑब्जेक्ट आहे किंवा तिथली जी इमेज आहे ती जनरली असते व्हर्च्युअल म्हणजे आपल्याला माहिती आहे आभासी, जी रिअल नसते.
तर हा फक्त डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. जर डायव्हर्जिंग असतील तर रिअल ऑब्जेक्ट असतो आणि कॉन्व्हर्जिंग रे जर असतील, इन्सिडंट रे जर कॉन्व्हर्जिंग असतील तो ऑब्जेक्ट असतो व्हर्च्युअल. आणि लास्ट वन, जर पॅरलल बीम असेल, पॅरलल रेज येत असतील तर याचा अर्थ जो ऑब्जेक्ट आहे तो कुठे आहे, इन्फिनिटीवर. तर हा लास्ट वन जो रूल आहे तो फक्त लक्षात ठेवायचा आहे आणि एकदम सिम्पल आहे. एक्झाम्पलमध्ये आपल्याला साइन कन्व्हेन्शनचा यूज होतो. ह्याच्या पुढचं लेक्चर लवकरच अपलोड करण्यात येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे याच्यानंतरचा जो व्हिडिओ अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ठीक आहे, तर ऑप्टिक्सचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत नमस्कार.